कोण प्रश्न विचारणार कोण? सर आपण पाहिलं तर संभाजी ब्रिगेड त्याच्यावरती काय चौकशी व्हायची ती होऊ दे, मग कळू दे खरं काय त्याच्यातलं. मग एक नेमकं कारण काय ते कळू दे, मग त्याच्यावर मी बोलेन. नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि मी साधारणतः 2010च्या सुमारास महाराष्ट्र देशा म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं होतं, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली होती आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हाच होता. आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड कशी त्यावेळेला घातली गेली, तेव्हाचे दिवस, तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. आता युनेस्कोनी सुद्धा त्याला एक दर्जा दिलेला आहे. तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे. या निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे हिरोजी इंदोलकर, ज्यांनी रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या अधिपत्याखाली झालं. आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकवत आलं की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल, आणखीनही काही किल्ले असू शकतात. त्या हिरोजी इंदोलकराने म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाटी आहे. त्या पाटीवरती असं कोरलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. म्हणजे ह्या सगळ्या आपण इतिहासात ऐकलेल्या गोष्टी आहेत की ते सगळं बांधकाम त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या म्हणजे खुश झाले आणि त्याने विचारलं, हिरोजी काय पाहिजे तुला? त्याला काही नको, मला तुमच्या सेवेची संधी देत राहा, मी तुमच्या सेवेला कधीही बोला, मी तत्पर आहे. म्हणजे तेव्हा अशी निष्ठावंत मावळे होते आणि आज युनेस्कोने तो एक दर्जा दिलाय म्हणून नाही, तर त्याची जी महानता आहे ती कायम होती आणि राहील. स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होऊन आलेलं आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार निधी अभावी काही कामं रखडली. निधी नाही, काही तांत्रिक बाबी आहेत. मला असं वाटतं याच्यावरती मुख्यमंत्री जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देऊ शकतील. सुप्रीम कोर्टामध्ये संदर्भात एक ऑगस्टमध्ये आणि संपूर्ण केसचा निकाल देणार. ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाच आहे, जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल. कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये. कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही. हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की नाव एखाद्या पक्षाचं नाव उचलून दुसऱ्या कोणत्याही येरागाबाळाला द्यायचं. हे निवडणूक आयुक्ताचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाही येते. निवडणूक निशाणी ठीक आहे, त्याच्याबद्दलही केस सुरू आहे, पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही, मानू शकत नाही, मानतच नाही. मगाशी तुम्ही आलात तेव्हा मी अनौपचारिक सगळं बोललेलो आहे, त्याच्यामुळे वेगळं काय असेल तर बोला. बिहार चुनाव से पहले बैठक होनी चाहिए क्योंकि क्यों नहीं, लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है. मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं, बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे. हमारे यहाँ भी जो म्यूनसिपैलिटीज है, जिला परिषद है, उनके भी चुनाव आ जाएंगे, तो मीटिंग तो होनी चाहिए. सर तुम्ही एकत्र येणार मनसे आणि ठाकरे एक मनसे आणि अरे झालं रे तो विषय. हाँ, मिलकर लड़ेंगे कि अलग अलग लड़ेंगे? हाँ, ये मुझे पता था. हमारे नहीं, कौन सा भी चुनाव हो वो बैलेट पेपर पे ही होना चाहिए, बैलेट पेपर पे ही होना चाहिए.
अगर 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 मैं गलती नहीं कर रहा हूँ, यूएस प्रेसिडेंट याला पण बैलेट पेपर नहीं होता ना, यूके की इलेक्शन भी बैलेट पेपर से होती है, तो हमारे यहाँ क्यों नहीं? साहेब, काल बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्यात, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू. मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये. उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आपण फार सकारात्मक दिसत आहात. अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या. ठीक आहे, चल, धन्यवाद. शिवसेना पक्ष नाव दुसऱ्याला देणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही.